गुड मॉर्निंग. आत्ता 7:30 वाजले आणि आत्ता आपण जिमला चाललोय. 8:30 पावणे 9 पर्यंत आपली जिम कम्प्लीट होईल. मग आपण वापस घरी येऊ आणि नंतर मग ऑफिसला जायचं असं प्लॅन आहे. बघू लवकर कसं आटपतंय. खरं तर 6 वाजताच जायचं होतं, म्हणजे अजून लवकर झालं असतं, पण हळूहळू सवय लागणार आहे आपल्याला. एवढं लवकर तर लागणार नाही आहे. हळूहळू केलं तरच कुठं आपले डेली मीन्स कम्प्लीट होते, असं प्लॅन आहे. तर मी जिमला चाललोय आणि सकाळी सकाळी एकदम भारी गोष्ट झाली आहे. काल नाही परवा आपण स्टँडअपला गेलो होतो आणि आपल्याला गणेश भेटला होता. जर तुम्ही बघितलं असेल, गणेशला 74,000 फॉलोअर्स आहेत इंस्टावर आणि गणेशने आपल्याला फॉलो बॅक केलेलं आहे. भाईचा फॉलो बॅक आलाय आपल्याला, फॉलो बॅक. भाई मला बिलीव्हच नाही होते. चला, माझा तर दिवस बनला आजचा. आता जिमला चाललोय, अजून चांगला दिवस जाईल. चलो लेट्स गो बॉयज, लेट्स गो. फिजिकल बीनचं डे 1 कम्प्लीट झालेलं आहे आज मुहूर्त लागलेलं आहे असं म्हणता येईल. तर येस, ही चांगली गोष्ट झाली आहे. गुड वर्क, गुड वर्क. या ठीक आहे, चलो. उशीर झाला आहे खरं तर काहीच, आणि मी गडबडीत एवढं जास्त तेल लावलं आहे की समोरचे केस असे सगळे चिपकू झालेले आहेत. सो आता आपण चाललो आहे ऑफिसला. प्रथमेश थांबला आहे आपल्यासाठी. चला, ऑफिसला गेल्यावर भेटतो तुम्हाला. आपण चाललो आता. प्रथमेश आलेला आहे, इथंच कुठेतरी थांबला असेल. इथे गणपती आहे, आपण दर्शन घेऊ गणपतीचं. कुठे थांबला असेल समोर. आता आम्ही दर्शन घ्यायला, दर्शन घेऊन मग डायरेक्ट ऑफिसमध्ये. स्वतःला सिनियर म्हणणार आहे. उघडा ऑफिस उघडा. हे खरे सिनियर आहेत आपले. अरे तुम्ही व्लॉग मध्ये ना, भाग्य रे भाग्य. व्लॉग अपलोड करण्याचं नाव तर जेवण राहिलं माझं. तर मी स्वराजला फोन केला होता. फोन करून काय बोललो नाही तरी चाललंय डायरेक्ट. आता तसंच चाललंय आपण. आता जेवण झालं आपलं. जेवण झाल्यानंतर बाहेर एक मॅन्डेटरी राऊंड असतो आपला. राऊंड मारतोय आणि शाळेच्या इकडे आला. अर्धे जण तर शाळेतच असतील बघणारे, असं मी अजून करून चाललोय. तर यार, आत्ता मी काही गोष्टी काढलेल्या आहेत आणि आजचा दिवस आपला कसा गेला याचा एक ओव्हरव्ह्यू घेऊयात. आजच्या दिवशी आपल्या ऑलमोस्ट सगळ्या विन कंप्लीट झाल्यात. फक्त एक विन कंप्लीट नाही झाली आहे. आणि आपण हे पण ठरवले की आता आपण करणार काय नीट, म्हणजे डिटेल प्लॅन, थोडासा डिटेल प्लॅन काढला आहे आपण. सो पहिले आपण हे बघूया की आपण करणार काय आतापासून. तर फिजिकल विनमध्ये आपण ठरवलं आहे की आपण मैदा नाही खाणार आहे आणि डिरेक्ट शुगर आपण सोडून देणार आहे. सो या 2 गोष्टी फिजिकल विनमध्ये असल्या तरच ती फिजिकल विन कन्सिडर केलं जाईल. आणि हे मला तुम्हाला दाखवावं लागेल की मी काय खातो, तरच ते दिसेल ना कुठेतरी की अकाउंटेबल आहे मी. सो ही पहिली गोष्ट. त्याच्यानंतर मेंटल विनमध्ये असणारे आपले डेली व्लॉग आणि एज्युकेशन, म्हणजे जे काही मी शिकतोय, जे काही मी करतोय, सो ते मला तुम्हाला दाखवावं लागेल की आज मी काय काय केलं, नाही का. सो तर ते कन्सिडर केलं जाईल. स्पिरिच्युअल विनमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, झाडांना पाणी घालणे. अथर्व शीर्ष म्हणणे. आता अथर्व शीर्षच का म्हणायचं, कारण त्याने उच्चार चांगले होतात म्हणून ते म्हणायचे. आजकाल मी फंबल फार करतोय. सो हे पण एक होतं. आणि भगवद्गीता एक श्लोक वाचला तरी होऊन जाईल आपला. सो हे 3 पॉईंट झाले तर स्पिरिच्युअल विन कन्सिडर केलं जाईल. त्याच्यानंतर ऑनेस्ट अकाउंटेबिलिटी, म्हणजे मी तुमच्यासोबत ऑनेस्ट आहे की नाही. आता ते पूर्णपणे माझ्यावर डिपेंड आहे, पण तरी म्हणजे मला जेवढं दाखवता येईल तेवढा मी प्रयत्न करतोय. सो या 4 गोष्टी आहेत
त्या अशा ठरवलेल्या आहेत. आणि आज आपले काय काय कंप्लीट झाले, आज आपली फिजिकल विन कंप्लीट झाली, स्पिरिच्युअल विन कंप्लीट झाली आणि ऑनेस्ट अकाउंटेबिलिटीची विन कंप्लीट झाली. मेंटल विन का नाही कंप्लीट झाली? व्लॉग तर आपण टाकलेला आहे, मग तरी का नाही झाली? कारण आज आपण अभ्यास नाही केला आहे. आज आपण असंच भटकत राहिलो आहे, म्हणजे व्लॉग टाकल्यानंतर टाईमपास केला असं झालं, बरोबर की नाही? सो हे असं नाही व्हायला पाहिजे. त्यामुळे हे सगळी प्रोसेस केलेली आहे. आणि ती प्रोसेस जर मी फॉलो करत गेलो तर काहीतरी होईल आपलं. 3 महिन्यानंतर आपल्याला हे वाढलेलं पोट पण घेऊन नाही चालायचं, म्हणूनच फिजिकल विनमध्ये आपण हे ॲड केलं आहे. तर आता प्रोटीन वगैरे असं तर डाएट मी घेऊ नाही शकत. डाएट पाहिजे, पण मला आत्ता वेट लॉस करायचं आहे. सो त्याच्यासाठी नो मैदा आणि नो डिरेक्ट शुगर असं ठरवलेलं आहे. सो असा प्लॅन केलेला आहे आणि आजचा अपडेट हा होता. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि नसेल आवडला तर कमेंट करा. आवडला असेल तरी कमेंट करा. सो एवढं बोलून आजचा ब्लॉग इथे संपूया, कारण उद्या सकाळी आपल्याला 6 वाजता जायचं आहे जिमला. ठीक आहे, चलो बाय. लग गए समझे मेरे तो. म्हणजे फिजिकल फिजिकल विनचं डे मला कंप्लीट झालेलं आहे.